10वी मराठी सीबीएसई या याच्यामध्ये आपण बघतोय व्याकरण आणि व्याकरणामधील विभाग ब त्यातील प्रश्न क्रमांक 3 मधील क हा जो प्रश्न आपल्याला असतो प्रश्न क्रमांक 3 मधील क हा प्रश्न वाक्य आणि वाक्य रूपांतर याच्याकरता विचारलेला असतो. सोपा आहे, काही कठीण नाही. आपण वाक्यांचे प्रकार अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीनं समजून घेऊया. मित्रांनो, पहिला वाक्याचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. समजून घ्या, प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्य म्हणजे क्वेश्चन मार्क. तुम्ही वारंवार बघा प्रश्न करता, तुझा अभ्यास झाला का, हा झाला प्रश्न. बघा समजून घ्या, आपण उदाहरणादाखल समजून घेऊ. तुझा अभ्यास अभ्यास झाला का हा विचारला आपण प्रश्न. तू आता काय करतोस हा दुसरा प्रश्न. बघा तुम्ही बऱ्याचदा जेव्हा चॅटिंग करता किंवा तुम्ही मोबाईलवरनं बोलता तर मित्रांना वारंवार असे प्रश्न करता किंवा घरी सुद्धा आपण आईला प्रश्न करतो, तुझा स्वयंपाक असं विचारतो ना, स्वयंपाक झाला का. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क असतात, प्रश्नार्थ असतो, क्वेश्चन केलेला असतो, त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असं म्हणतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आपण दुसरं वाक्य बघूया. वाक्याचा दुसरा प्रकार मित्रांनो, प्रश्नार्थी बघितलं, दुसरा आहे उद्गारार्थी वाक्य. समजून घ्या, उद्गारार्थी. आता उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय? जेव्हा बघा आपण एखादा मनातील भाव आपण उत्कटतेने प्रकट करतो, म्हणजे एखादी घटना बघितली आणि लगेच आपल्या तोंडून शब्द पडतात आणि तेव्हा आपण एक्सक्लेमेटिव्ह मार्क देतो, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह त्याच्या समोर लावतो, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. आपण समजून घेऊया उदाहरणादाखल. जसं एक उदाहरण बघा, बाप रे. बघा एखादी घटना बघितल्यानंतर बाप रे किती मोठा पूर. बघा हे विधान आपण जेव्हा वापरलं, एखादा पूर बघितला आणि लगेच आपल्या तोंडून वाक्य आलं, बाप रे किती मोठा पूर, आणि इथं आपण एक्सक्लेमेटरी मार्क, म्हणजे ज्या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क असतं म्हणजे उद्गारवाचक चिन्ह म्हणतात त्याला मराठीमध्ये, ते असतं, त्याला उद्गारार्थी वाक्य म्हणतात. काही कठीण नाही, सोपं आहे. दुसरं एक आपण अधिक एक सेंटेन्स बघूया, तुम्हाला अधिक चांगलं लक्षात येईल. 2 नंबरचं, छान चांगले गुण मिळाले. चांगले गुण मिळाले. बघा हे जे वाक्य बघितलं, या वाक्यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की इथं एक्सक्लेमेटरी मार्क आपल्याला पाहायला मिळतो, उद्गारवाचक चिन्ह. अशा पद्धतीनं तिसरं वाक्य आपण बघू मित्रांनो. इथं आपण समजून घेऊया तिसरं वाक्य. वाक्याचा तिसरा प्रकार आपण समजून घेऊ, विधानार्थी वाक्य. विधानार्थी विधानार्थी वाक्य. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? जिथं स्टेटमेंट असते. समजून घ्या, स्टेटमेंट, ज्याला आपण स्टेटमेंट म्हणतो ते म्हणजे विधानार्थी वाक्य. एखादं स्टेटमेंट केलेलं असते, साधं वाक्य, सिंपल सेंटेन्स त्याला म्हणता येईल. जसं उदाहरण बघू आपण, एक उदाहरण, हे पुस्तक मी वाचले. समजून घ्या, बघा काहीच नाही, एक सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स, एक पुस्तक मी वाचले. एक जर स्टेटमेंट करून राहिला, एक साधं सिंपल वाक्य बोलून राहिला, मी हे पुस्तक वाचले, हे दृश्य छान आहे, एक साधं सिंपल सेंटेन्स. बघा अधिक एक म्हणूया, मुलांनी अभ्यास करावा. एक सिंपल सेंटेन्सचं वाक्य झालं मित्रांनो, मुलांनी अभ्यास करावा. एक अधिक एक वाक्य बघूया आपण, थोडस इथं लक्षात दिलं आपलं तिसऱ्या नंबर मध्ये, की मुलांनी शाळेत जावे. समजून घ्या, बघा एक सिंपल सेंटेन्स आहे आणि या सिंपल सेंटेन्सला विधानार्थी वाक्य म्हणतात. अगदी साधं वाक्य. आता याच्या पुढचं जेव्हा आपण समजून घेऊ वाक्याचा प्रकार, त्याच्यावर तुम्हाला अधिक चांगलं लक्षात येईल. विधानार्थी नंतर आज्ञार्थी. या दोन वाक्यांमध्ये फाइंड करायला थोडं कन्फ्युजन होतो, समजून घ्यायला कन्फ्युजन होतो, पण काहीच कठीण नाही, अगदी सोपं आहे. आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे जिथं ऑर्डर आहे मुलांना, बघा जे तो ऑर्डर केलेली असते त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. कसं होते आज्ञार्थी वाक्य, चला समजून घेऊया. जसं उदाहरणार्थ आता वरचे जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये जसं आता हे विधानार्थी वाक्य आहे ना, तसंच आता याच्यावरनं आज्ञार्थी वाक्य कसं होतं बघा, मुलांनी शाळेत जावे. आज्ञार्थी वाक्यात असं होईल मित्रांनो की मुलांनो शाळेत जा. डायरेक्ट इथं ऑर्डर दिली. इथं काय म्हटलं त्यांनी,
मुलांनी शाळेत जावे. गेलोच पाहिजे असं नाही म्हटलं, पण इथं काय म्हटलं, मुलांनो शाळेत जा. डायरेक्ट ऑर्डर दिली की तुम्ही ते काम करा. ओके, अशी जेव्हा ऑर्डर दिली जाते की तुम्ही ते करा, तर डायरेक्ट जिथं ऑर्डर आहे त्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. सिंपल बदल आहे, काही फरक नाही जास्त, समजून घ्या फक्त. दुसरं याच्यातलं बघा, मुलांनी अभ्यास करावा. इथं काय म्हणू आपण की मुलांनो, डायरेक्ट ऑर्डर, मुलांनो अभ्यास करा. म्हणजे तुमच्या घरी एखादे काका आले आणि काका तुम्हाला म्हणतात की मुलांनी अभ्यास करावा, मुलांनी चांगलं वागावं, तर तुमचे बाबा काय म्हणतील, मुलांनो चांगले वागा. म्हणजे तुम्हाला चांगले वागा म्हटलं तर आज्ञार्थी झालं. आणि जे काका येऊन तुम्हाला सांगून राहिले की मुलांनी चांगलं वागावं, आता हे त्यांचे फक्त एक स्टेटमेंट आहे. मग ते झालं आपलं विधानार्थी वाक्य. आणि जिथं आज्ञा असते, जिथं डायरेक्ट तुम्हाला ऑर्डर केलेली असते, ते आज्ञार्थी वाक्य. मित्रांनो, तुम्हाला हे 4 वाक्य या पद्धतीनं कळले असतील. काहीही कठीण नाही आहे, अगदी सोपं आहे. आणि मी तुम्हाला इथे 4ही वाक्य, प्रश्नार्थी वाक्य ज्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो, प्रश्न केलेला असतो, उद्गारार्थी वाक्य जिथे एक्सक्लेमेटरी मार्क असतो, आणि ज्याच्यामध्ये मनातील भाव एकदम कोणती घटना बघितल्यानंतर दिसतात. त्याच्यानंतर विधानार्थी वाक्य, विधान म्हणजे जिथे एक स्टेटमेंट केलेलं असतं त्याला सिंपल सेंटेन्स म्हणूया. आज्ञार्थी वाक्य म्हणजे डायरेक्ट ऑर्डर दिलेली असते, आज्ञा केलेली असते. मित्रांनो, वाक्यांचे प्रकार लक्षात आले असेल. पुढील व्हिडिओमध्ये वाक्य रूपांतर कसं करावं ते आपण बघणार आहोत. जिनियस सोबत राहा शेवटपर्यंत. तुम्हाला मी प्रत्येक व्याकरणामधील प्रत्येक घटकांचं सविस्तर आणि सोप्या शब्द सांगणार आहे. काही अडचण असेल, अधिक काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता. चला, परीक्षा करता बेस्ट ऑफ एफर्ट्स.